नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृश्चिक असेल किंवा तुमच्या कुंडलीत वृश्चिक राशीचे प्राधान्य असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो। मी कोणतीही भीती घालत नाहीये, पण येणारा काळ तुमच्यासाठी खूप मोठे संकेत घेऊन येत आहे। काही असे इशारे आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर खूप मोठे नुकसान होऊ शकते, आणि काही असे शुभ संकेत पण आहे जे तुमचे नशीब असे चुटकीत एका रात्रीत बदलू शकतात। तुम्हाला माहित आहे का, वृश्चिक राशीला विंचू का म्हटलं जातं? कारण या राशीचे लोक शांत दिसतात, पण त्यांच्या आत एक अथांग समुद्र साठलेला असतो। आज ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुमच्या आयुष्यात अचानक काही बदल होत आहे का? लोक तुम्हाला दगा देत आहेत का? की पैशांची अडचण अचानक वाढली आहे का? तर आपण ह्या पुढच्या थोड्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या वृश्चिक राशीच्या असा काही रहस्यमय खुलासा करणार आहोत जे कदाचित तुम्ही आजवर कोणीच सांगितलं नसेल। तर आम्ही तुम्हाला 5 मोठे असे धोक्याचे संकेत आणि 3 असे चमत्कारी शुभ संकेत मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा 10 मिनिटाचा उपाय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण की अर्ध ज्ञान हे कधीही धोक्याचं असतं। इशारे समजून घेण्यापूर्वी आधी हे समजून घ्या की तुमची ऊर्जा सध्या काय सांगते। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे। मंगळ म्हणजे ऊर्जा, साहस आणि अग्नी आहे। तुमचा स्वभाव कसा आहे? एकदम रहस्यमय। तुम्ही तुमच्या मनात काय चाललं आहे हे समोरच्याला कधीच समजू देत नाही, आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे ह्याचा अंदाज आधीच येतो। जर कोणी तुमच्याशी खोटं बोलत असेल तर तुम्हाला ते लगेच समजते। तो किती खरं बोलतो आणि किती खोटं बोलतो हे तुमच्या लगेच अंदाज येतो। आणि तुमची बदलायची भावना किंवा तीव्र प्रेम कसं असं माहिती आहे का? तुम्ही जितके तीव्र प्रेम करता ना, तितकाच तीव्र तेच काही करू शकता। जेवढं तुम्ही एखाद्याला इतका जीव लावचाल, पण त्या माणसाबद्दल तुम्हाला एखाद्या वेळेस तीव्र दुश्मनी वाटली तर तुम्ही ती तीव्र दुश्मनी निभवणार, असा तुमचा स्वभाव आहे। पण सध्याच्या ग्रहमानानुसार तुमची हीच ताकद तुमच्यासाठी अडचण ठरत आहे का? चला पाहूया त्या मोठ्या इशाऱ्याबद्दल। असे 5 मोठे धोक्याचे संकेत आणि इशारे आहेत, ते नीट समजून घ्या। अजिबात व्हिडिओ स्किप न करता समजून घ्या। इशारा पहिला, जवळच्याच लोकांकडून विश्वासघात होणार आहे। वृश्चिक राशीचे लोक सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण जेव्हा ठेवतात तर ते पूर्णपणे ठेवतात। सध्या ग्रह असे सांगत आहे की तुमच्या अगदी जवळची, ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवता, अशी व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकते। कामाच्या ठिकाणी किंवा नात्यात गुपिते शेअर करणे टाळा। इतक्या आसपास तुमच्या जवळ ती व्यक्ती असणार, ते तुम्हाला समजून सुद्धा येणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला खूप सावध राहणे गरजेचे आहे। किती बी जवळचे असू दे, त्याच्यापासून सावध राहा, आणि त्याला आपले गुपित, कोणत्याही कामाचे गुपित, घरातले गुपिती सांगू नका। इशारा नंबर 2, रागावर नियंत्रण सुटणे आणि वाद। मंगळाच्या प्रभावामुळे सध्या तुमचा पारा खूप लवकर चढू शकतो। विनाकारण कोर्ट कचेरी किंवा कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे। एका मिनिटाचा राग अनेक वर्षाचे संबंध खराब करू शकतो। हा निसर्गाचा मोठा इशारा आहे। तुम्ही इतका राग अजिबात करू नका की तुमचे काही नाते गोते संबंध तुटतील। इशारा तिसरा, आर्थिक गुंतवणूक आणि गुप्त शत्रू। हा खूप मोठा इशारा असतो। जर तुम्ही या काळात कोणाला मोठी रक्कम उधार दिली तर ती परत मिळणे खूप कठीण आहे। ह्यामुळे तुम्ही मोठी रक्कम कोणाला देऊ नका। तुमचे गुप्त शत्रू, ज्यांच्या चेहऱ्यावर खोटं हसू आहे, तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात कट रचत आहेत। नवीन व्यावसायिकांवर किंवा करारांवर सही करताना कागदपत्रे 2दा वाचा। 2दा म्हणते का मी, 4 वेळा वाचा, कारण की त्यात तुम्हाला धोका आहे। इशारा चौथा, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे। पैसा, आर्थिक जबाबदारीपेक्षा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपला आरोग्य। अतिविचार हा वृश्चिक राशीचा सर्वात मोठा शत्रू आहे। तुम्ही एखाद्या गोष्टीवर असा इतका विचार करता की तुम्हाला रात्रीची झोप उडते, पोटात जळजळ होते किंवा अचानक अस्वस्थपणा वाटते। हे संकेत आहेत की तुमचे शरीर थकले आहे। ब्रह्मांड तुम्हाला थांबवण्याचा आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा इशारा देत आहे, म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या। इशारा 5वा, जुन्या चुकांची पुनरावृत्ती होणार आहे। तुम्ही भूतकाळाच्या चुका करून नुकसान करून घेतले आहेत, त्याच परिस्थितीत पुन्हा तुमच्या समोर येत आहेत। हा एक इशारा आहे की जर तुम्ही आता बदलला नाही तर चक्र पुन्हा फिरेल। आता मी सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो, नाण्याला 2 बाजू असतात। जर काही धोके असतील तर विधात्याने तुमच्यासाठी खूप मोठे दरवाजेही उघडले आहेत। जिथं दुःख असेल तिथं सुखाचं दार सुद्धा असतं मंडळी। आता पाहूया ते शुभ संकेत जे दर्शवतात की तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत।
शुभ संकेत पहिलं, अचानक धनलाभाचे योग होणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळाले असतील किंवा लॉटरी शेअर्स वडिलोपार्जित संपत्ती पूर्व फायदा झाला असेल तर समजा लक्ष्मीची कृपा सुरू झाली आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होत आहेत. तुमच्यासाठी दुसरा शुभ संकेत आहे आध्यात्मिक जागृती आणि मानसिक शांतता. जर तुमचा कल देवाकडे, ध्यानाकडे किंवा गूढशास्त्राकडे म्हणजेच ॲस्ट्रोलॉजी अचानक वाढला असेल तर समजा तुमच्यातील नकारात्मकता संपत आली आहे. समजलं का मंडळी? तुमच्यातली नकारात्मकता संपत आली आहे. तुमची सिक्स्थ सेन्स आता अत्यंत तीव्र होणार आहे. काय म्हणलं मंडळी मी? सिक्स्थ सेन्स म्हणजेच आता अत्यंत तीव्र होणार आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवेल. आता शुभ संकेत तिसरा, नवीन सुरुवातीचे संकेत आहेत करिअर आणि नातेसंबंध. काही जुनी विषारी नाती किंवा जुनी नोकरी सुटत असेल तर रडू नका. हा निसर्गाचा संकेत आहे की तुमच्यासाठी काहीतरी अत्यंत मोठे आणि सुंदर येणार आहे. जर तुमच्या हातातनं काही निष्ठ चाललंय तर जाऊ द्या, कारण की तुमच्यासाठी त्याच्यापेक्षा खूप छान गोष्ट तुमच्या हाती येणार आहे. करिअरमध्ये मोठे पद किंवा व्यवसायात मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे, म्हणून मागे वळून अजिबात पाहू नका. तर या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि वाईट प्रभावांपासून वाचण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढील 3 गोष्टी त्वरित कराव्यात. अजिबात व्हिडिओ इथे पण स्किप न करता पहा. 1. हनुमान चालिसाचे पठण करणे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा वाचा. मंगळाचा दोष दूर होईल आणि शत्रू शांत होतील. दुसरा उपाय, गुपिते उघड करू नका. तुमचे पुढील प्लॅन्स जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुणालाही सांगू नका. कितीही जवळचा व्यक्ती असू दे किंवा आपल्या जवळची पत्नी असू दे किंवा पती असू दे. तिसरा, तांब्याच्या पात्राचा वापर. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, यामुळे तुमची ऊर्जा संतुलित राहील. तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर वृश्चिक राशीच्या माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, विंचू हा स्वतःच्या संरक्षणासाठी डंक मारतो, कोणाला विनाकारण त्रास देण्यासाठी नाही. तुमच्यात ती ताकद आहे जी राखेतूनही फिनिक्स पक्ष्यांसारखे पुन्हा उडान घेऊ शकते. येणारे संकट हा केवळ एक धडा आहे आणि येणारा चांगला काळ ही तुमची बक्षिसाची वेळ आहे. इशारांकडे सावधपणे पहा, चांगल्या संकेताचे स्वागत करा. तुमच्यासोबत गेल्या काही दिवसात यातली कोणती गोष्ट घडली आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक कमेंटला मी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबा, जेणेकरून नशीब उघडण्यापूर्वीच तुम्हाला पुढचा इशारा मी वेळेवर कळवेल. काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. जय हनुमान. धन्यवाद. आणि जाता जाता प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करून जावा. धन्यवाद.